उपमुख्यमंत्री अजित पवार मावळच्या मैदानात थेट श्रीरंग बारणेंच्या प्रचारासाठी उतरलेत। विरोधी उमेदवार संजोग वाघेरे कदाचित सांगतील की अजित दादांनीच मला उभं केलंय, पण तसं नसल्याचं अजित पवारांनी कार्यकर्त्यांसमोर स्पष्ट केलंय। मावळप्रमाणेच अजित पवारांना आणखी काही मतदारसंघात तडजोडी करावी लागणार आहेत, पण अजित पवारांसारखंच पार्थ पवार देखील मावळमध्ये तडजोड करणार का? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून। श्रीरंग बारणेंसाठी अजित पवार मैदानात। पार्थ पवारही मावळचा पराभव विसरणार। माझ्या प्रचाराला पार्थ पवारांनी यावं। कालचे राजकीय शत्रू आजचे मित्र होणार। दोन 2019च्या लोकसभा निवडणुकीत ज्या शिंदे गटाच्या श्रीरंग बारणेंनी मावळमध्ये पार्थ पवारांना धूळ चारली, त्याच श्रीरंग बारणेंच्या प्रचारासाठी अजित पवार मैदानात उतरलेत। एकीकडे अजित पवारांचे निकटवर्तीय असलेल्या संजोग वाघेरेंनी श्रीरंग बारणेंविरोधात शड्डू ठोकलाय। त्यामुळे महायुतीत संभ्रम निर्माण होऊ नये म्हणून अजित पवार पुरेपूर काळजी घेत आहेत। कुठल्याही परिस्थितीमध्ये समोरचा उमेदवार जे सांगतोय दादांनीच मला पाठवलंय आणि दादांनीच मला उभं राहा म्हणून सांगितलं, दादांत खोट आहे। अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे की मी स्पष्ट आणि खरं बोलणारा कार्यकर्ता आहे। 2019च्या मावळ लोकसभेला पार्थ पवारांच्या रूपाने पवार कुटुंबियांचा पहिला पराभव झाला होता। अजित पवारांनी पूर्ण ताकदपणाला लावूनही श्रीरंग बारणेंनी पार्थ पवारांना अस्मान दाखवलं होतं। मात्र जिव्हारी लागलेला पराभव पचवून अजित पवार श्रीरंग बारणेंच्या प्रचारासाठी उतरले। मात्र पार्थ पवार मावळच्या मैदानात उतरणार का हे कोडच आहे। अशात खुद्द श्रीरंग बारणेंनी पार्थ पवारांना प्रचारासाठी येण्याचं आवाहन केलंय। माझ्या प्रचाराला पार्थ पवारांनी यावं, मी स्वतः आवाहन करणार आहे। मी स्वतः त्यांना त्या संदर्भात सांगणार आहे। गेल्या 5 वर्षात महाराष्ट्रातील बदलत्या राजकीय समीकरणांमुळे अजित पवारांनी लवचिक भूमिका घेतली आहे। गेल्या 3 दशकांच्या राजकारणात अजित पवारांनी ज्यांच्याशी वैर घेतलं, आज त्यांच्या सोबतच तडजोड केली जाते। अजित पवार विरुद्ध हर्षवर्धन पाटील। इंदापुरात पवार आणि पाटील घराण्यांचा 3 पिढ्यांचा संघर्ष आहे। 2014 आणि 2019 मध्ये अजित पवारांनी हर्षवर्धन पाटलांविरोधात दत्ता भरणे यांना बळ दिलं आणि निवडून आणलं। मात्र यंदा अंकिता पाटील यांना विधानसभेला मदत केली तर सुनेत्रा पवारांसाठी प्रचार करू अशी अट ठेवली आहे। अजित पवार विरुद्ध विजय शिवतारे। 2019च्या विधानसभा निवडणुकीत अजित पवारांनी पुरंदरमध्ये चॅलेंज देऊन शिवतारेंना पाडलं। यंदा 2019चा वचपा काढण्याची संधी हेरून शिवतारेंनी अजित पवारांवर तोंडसुख अनुभवलं। पुढे वरिष्ठांच्या दबावानंतर शिवतारेंनी माघार घेत सुनेत्रा पवारांच्या प्रचाराचा झेंडा खांद्यावर घेतला। अजित पवार विरुद्ध शिवाजीराव आढळराव पाटील। 2019च्या लोकसभेला शिवाजीरावांना पाडण्यासाठी अजित पवारांनी अमोल कोल्हेंना उभं केलं। राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर अमोल कोल्हेंनी शरद पवारांची साथ दिल्यामुळे अजित पवारांनी कोल्हेंना पाडण्याचं चॅलेंज दिलंय। आता ऐन वेळेला उमेदवारच मिळत नसल्यामुळे शिंदे गटाचा उमेदवार पळवून अमोल कोल्हेंविरोधात उभं केलंय। राजकारणात कालचा शत्रू आजचा मित्र असतो असं नेहमीच म्हटलं जातं, पण ते मित्रत्व विचारधारा आणि पक्षनिष्ठेला तिलांजली देऊन मिळवलं जात असेल तर मतदारांनी देखील विचार करायला हवा। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मावळ।